नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत शिपाई या पदासाठी 32 जागांसाठी नवीन पदभरती आलेली आहे। तर या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू झालेले आहेत। तर तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन अर्ज न चुकता कसा भरायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। त्याच्या अगोदर बघा, आता ऑनलाईन अर्ज भरायला लगेच आपण सुरुवात करणार आहोत, परंतु त्याच्या अगोदर अतिशय महत्त्वाची माहिती तुम्हाला इथे देऊन घेतो, जी की सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे। सर्वप्रथम जर म्हटलं तर ऑनलाईन अर्जाबद्दल थोडक्यात माहिती देतो मित्रांनो। हा व्हिडिओ बघून देखील तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल तर तुम्ही आमच्या टीमकडून इथं ऑनलाईन अर्ज भरून घेऊ शकता मित्रांनो। त्यासाठी एक नंबर देतो बघा, 8856 91 31 99। ठीक आहे, तर या नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्ही डायरेक्टली मेसेज करू शकता, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा आम्हाला अर्ज भरायचा आहे। त्यानंतर संपूर्ण डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल। ते डॉक्युमेंट तुम्ही ऑनलाईन तुम्हाला फोटो काढून व्हॉट्सअपवरती पाठवायचे। त्याच्यानंतर घर बसल्या तुम्हाला तुमचा ऑनलाईन अर्ज खूपच कमी किमतीमध्ये इथं भरून दिला जाईल मित्रांनो। ठीक आहे, तर हा नंबर तुम्ही नोट करून घ्या। याच्या व्यतिरिक्त जाहिरातबद्दल आणि त्याचसोबत परीक्षेच्या अभ्यासक्रमाबद्दल थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया। त्यानंतर लगेच ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत मित्रांनो। आता ही माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने का देतोय मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेचा अभ्यासक्रम हा तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे आणि या पदभरतीसाठी खूप कमी कॉम्पिटिशन असणार आहे मित्रांनो। तर यानुसार जर म्हटलं तर आपले परीक्षेचे जे पेपर आहे मित्रांनो, बघा हा पेपर कधी होणार आहे मित्रांनो, 6 सप्टेंबरला लगेच तुमचा पेपर होणार आहे मित्रांनो। ऑनलाईन अर्ज 20 तारखेपासून सुरू झालेले आहे, तर शेवटची तारीख असणार आहे 30/8/2026 आणि त्याच्यानंतर लगेच 6 सप्टेंबरला म्हणजे अगदी 15 ते 16 दिवसाच्या कालावधीमध्ये तुमचा इथं पेपर होणार आहे। तर त्या अनुषंगाने तुम्हाला सर्वात महत्त्वाचा अभ्यासक्रम काय असणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती याच व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे। तर बघा मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांसाठी ही खूप चांगली संधी असणार आहे मित्रांनो। हे का म्हणतो हे देखील सांगतो थोडक्यात मित्रांनो। बघा, याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला या पेपरसाठी जर म्हटलं तर बघा आपल्याला कोणकोणते विषय असणार आहे मित्रांनो। आपल्याला सहकार, बँकिंग सहकार, त्यासोबत सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी भाषेचं ज्ञान आणि बुद्धिमत्ता चाचणी याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे। परीक्षा अगदी सोपी असते मित्रांनो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 10 ते 15 दिवसामध्ये लगेच पेपर होणार आहे आणि परीक्षा झाल्यानंतर लगेच तुमचा निकाल लागून तुमचं सिलेक्शन देखील 1 महिन्यामध्ये होऊन जाणार आहे मित्रांनो। आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर तुम्हाला पेमेंट देखील चांगलं असणार आहे मित्रांनो। 14,000चं पेमेंट असणार आहे मित्रांनो, स्टार्टिंग जे पेमेंट आहे मित्रांनो। आणि ते देखील जर म्हटलं तर जो प्रोबेशन पिरियड असतो मित्रांनो त्याच्यामध्ये, म्हणजे जो ट्रेनिंगचा कालावधी असतो त्याच्यामध्ये, ठीक आहे, हा कालावधी 18 महिन्याचा असणार आहे मित्रांनो। हा कालावधी संपल्यानंतर 18 महिने झाल्यानंतर लगेच तुमचं पेमेंट जे आहे 20 ते 25,000च्या दरम्यानमध्ये होणार आहे मित्रांनो। तर त्या अनुषंगाने चांगली संधी असणार आहे। कायमस्वरूपी आपल्याला इथं नोकरी मिळवण्याची संधी असणार आहे मित्रांनो। परमनंट स्वरूपाचा हा जॉब असतो मित्रांनो। तर त्या हेतूने तुमच्यासाठी अतिशय चांगली संधी असणार आहे। फक्त या पदभरतीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच उमेदवार इथे अर्ज करू शकतात, त्याच्यामुळे स्पेशल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांसाठी अतिशय चांगली संधी असणार आहे मित्रांनो। ठीक आहे, तर या अभ्यासक्रमानुसार, ठीक आहे, जो अभ्यासक्रम दिलेला आहे मित्रांनो त्या अभ्यासक्रमानुसार आपण नोट्स देखील उपलब्ध करून देतोय। तर त्या नोट्स जर म्हटलं तर आपल्या या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असणार आहे। तर थोडक्यात नोट्स बद्दल माहिती देतो, लगेच आपण पुढे फॉर्म भरायला सुरुवात करणार आहोत मित्रांनो। तर बघा मित्रांनो, स्पेशल जिल्हा बँकेसाठी गेल्या 4-5 वर्षापासून आपण नोट्स उपलब्ध करून देतोय। भरपूर विद्यार्थ्यांचा फायदा झालेला आहे। याच्यामध्ये तुम्हाला मागील झालेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या सर्व शिपाई आणि लिपिक दोन्ही पदांच्या प्रश्नपत्रिका भेटून जातील उत्तरासोबत। टोटल 95+ प्रश्नपत्रिकेचा आपल्याला अभ्यासक्रम इथं भेटत आहे मित्रांनो। आपल्याला या प्रश्नपत्रिका देखील भेटेल आणि त्याचसोबत प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स भेटतील। याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, आता इंग्रजीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाही, परंतु सर्व विषयाच्या या नोट्स तुम्हाला भेटून जातील जिल्हा बँकेसाठी। इतर बँकेसाठी देखील तुम्हाला या नोट्स कामी येतील आणि जे विषय ते सर्व कव्हर केलेले आहेत। याच्यामध्ये मराठी, गणित, बुद्धिमत्ता, त्यासोबत IMPGK, चालू घडामोडी लेटेस्ट तुम्हाला भेटून जाईल जुलैपर्यंतची। त्याचसोबत जर म्हटलं तर संगणक व माहिती तंत्रज्ञान हा विषय देखील तुम्हाला नाहीये, परंतु इतर पदभरतीची अभ्यास करत असाल तर त्यासाठी तुम्हाला इथं कामी येईल। बँकिंग सहकार देखील देखतोय आपण। याच्यामध्ये IMP प्रश्नासोबत सर्व समावेश केलेला आहे मित्रांनो आणि यामध्ये कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था हे देखील तुम्हाला इथं भेटून जाईल मित्रांनो। तर अशा प्रकारच्या या सर्व विषयांच्या नोट्स आणि त्यासोबत मागील 95+ प्रश्नपत्रिका आपण देतोय खूपच कमी किमतीमध्ये। सर्वांची एकत्रित किंमत असणार आहे 229। स्वरूप देखील तुम्हाला दाखवून घेतो आपण नोट्स कशा काढलेल्या आहेत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी। तर बघा, जसं की हे बँकिंग सहकारचं PDF आहे मित्रांनो। सहकारवरती तुम्हाला भरपूर प्रश्न विचारले जाणार आहेत मित्रांनो। तर याच्यामध्ये आपल्याला सर्व जे टॉपिक आहेत ते टॉपिक तुम्ही बघू शकता। इथे टॉपिक दिलेला आहे, त्या टॉपिकमध्ये महत्त्वाचे जे पण आपल्याला पॉईंट आहेत ते सर्व कव्हर केलेले आहेत। तर इथे बँकिंगचं जर म्हटलं तर टोटल 19 टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत आणि सहकारचे 18 टॉपिक इथं कव्हर केलेले आहेत। जसं की इथं त्याच्या व्यतिरिक्त IMP पॉईंट देखील इथं आपण कव्हर केले, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात, त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात। जसं की इथं बँकिंगला सुरुवात झालेली याच प्रकारे सहकारच्या देखील तुम्हाला पुढे नोट्स आहेत मित्रांनो।
बँकिंगचं पहिलं प्रकरण हे सुरू झालेलं आहे मित्रांनो. इथे तुम्ही बघू शकता त्याच्याविषयी महत्त्वाची माहिती, IMP पॉईंट आणि त्याच्यानंतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे जे पण प्रश्न उत्तर आहेत ते लगेच तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जाईल. म्हणजे कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बँकिंग सहकारचे IMP प्रश्नाचं सेपरेट PDF बघण्यासाठी भेटेल. म्हणजे सर्व काही आपल्याला एकाच सोबत भेटून जाईल मित्रांनो. या नोट्समध्ये 229 पेमेंट असणार आहे. याच्यामध्ये सर्व विषयाच्या नोट्स या भेटून जातील मित्रांनो. मागील 95+ प्रश्नपत्रिका तुम्हाला इथे भेटून जातील. रिव्हिजन करण्यासाठी, प्रॅक्टिस करण्यासाठी, शिपाईच्या देखील सर्व जिल्ह्यांच्या झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सर्व तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील मित्रांनो. ठीक आहे. 229चं पेमेंट तुम्हाला या नंबरवरती करायचं आहे. कोणत्याही नंबरवरती तुम्ही पेमेंट करू शकता आणि कोणत्याही नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवू शकता. पेमेंट करून व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर 2 ते 5 मिनिटांमध्ये लगेच तुम्हाला जॉईन केलं जातं या पदभरतीच्या नोट्ससाठी. ठीक आहे. याच्यामध्ये या सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला पाठवले जातात मित्रांनो. जॉईनसाठी तुम्हाला 229चं पेमेंट करायचं आहे. कोणत्याही नंबरवरती करू शकता. दोन्ही नंबर पेमेंटसाठी देखील आहेत आणि व्हॉट्सअपसाठी देखील आहेत. ठीक आहे. मागील सर्व प्रश्नपत्रिका भेटतील. बाकी सर्व विषयाच्या नोट्स टॉपिकनुसार भेटतील IMP प्रश्नासोबत, जेणेकरून कमी वेळात जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करू शकता, रिव्हिजन करू शकता. आणि आता सांगतोय कॉम्पिटिशन तुमच्यासाठी खूप कमी असणार आहे मित्रांनो. या पदभरतीची ऑलरेडी जास्त विद्यार्थ्यांना माहिती नाही आणि माहिती जरी असलं तर फक्त सांगली जिल्ह्यामध्येच तुमचं कॉम्पिटिशन असणार आहे मित्रांनो. तर चांगली संधी असणार आहे. याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला व्यवस्थित समजण्यासाठी बघा, आता लेटेस्ट जर म्हटलं तर आपल्याला सांगली जिल्ह्याची ऑफिशियल वेबसाईट इथं उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता. हे का दाखवतोय हे देखील दाखवतो बघा, असं सांगतो व्यवस्थित. ठीक आहे. इथं जर म्हटलं तर फायनल PDF हे मी डाउनलोड करून घेतलं. आता मागे जर म्हटलं तर क्लर्कचे पेपर झाले सांगली जिल्ह्यामध्ये. तर बघा मित्रांनो 100 पैकी मेरिट किती कमी लागलेलं आहे क्लर्कचं. ठीक आहे. थोडंसं खाली घेतो मित्रांनो. तर बघा 60चं मेरिट लागलेलं आहे मित्रांनो, लेखी प्लस मुलाखतीचं मित्रांनो. ठीक आहे. खूप कमी मेरिट लागतं. त्याच्यामुळे तुम्हाला इथं आपल्याला मेरिट इथं 60चं लागलेलं आहे मित्रांनो क्लर्क सारख्या पदाचं. तर शिपाईचं याच्याही पेक्षा आपल्याला इथं खाली मेरिट आलेलं बघण्यासाठी भेटू शकतं मित्रांनो. तर त्या अनुषंगाने जर म्हटलं तर तुम्ही थोडी जरी प्रॅक्टिस केली तर लगेच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं मित्रांनो. ठीक आहे. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही जे पण आहेत मित्रांनो 12वी पास उमेदवार ते सर्व या पदभरतीचा नक्कीच लाभ घ्या. चला आता नोट्सबद्दल बाकी सर्व माहिती दिलेली आहे. जाहिरातीबद्दल ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 30/8/2026. ठीक आहे. तर चला आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेत आहोत मित्रांनो. तर बघा, तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतोय. इथं न्यू रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे. यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या सूचना येतील. हे पेज खाली घ्यायचं, इथं चेकबॉक्स टिक मार्क करायचं आहे सूचना वाचून आणि त्यानंतर पुढे जा प्रोसीडचं ऑप्शन आहे, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता पुढे बघा, आता पुढे जर म्हटलं तर आपल्याला काय काय माहिती भरायची. इथे आपल्याला स्वतःचं पहिलं नाव टाकायचं आहे, तेच नाव तुम्हाला पुन्हा टाकायचं, रिएंटर करायचं, कन्फर्म करायचं. ठीक आहे. स्पेलिंग मिस्टेक होऊन देऊ नका. तुमच्या डॉक्युमेंटवरती जसं नाव आहे तसंच नाव टाका. त्यानंतर मधलं नाव टाकायचं, तेच नाव तुम्हाला पुन्हा टाकायचं आहे. आडनाव टाकायचं, तेच नाव तुम्हाला पुन्हा टाकायचं आहे. ही सर्व माहिती तुम्हाला कॅपिटल लेटरमध्ये भरायची मित्रांनो. पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव. त्याच्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं जे पूर्ण नाव आहे इथे खाली येऊन जाईल मित्रांनो ही माहिती टाकल्यानंतर. त्यानंतर इथं आधार नंबर भरायचा आहे, तोच आधार नंबर पुन्हा तुम्हाला टाईप करायचं, कन्फर्म करायचं आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा, तोच मोबाईल नंबर तुम्हाला पुन्हा टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. त्याच्यानंतर एक ईमेल ID द्यायचा आहे, तोच ईमेल ID तुम्हाला पुन्हा टाकायचा आहे, इथं कन्फर्म करायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं लगेच मोबाईल नंबर इथं व्हेरीफायचं ऑप्शन येतं. बघा सर्व माहिती मी पटकन टाकून घेतो. तर बघा या स्वरूपामध्ये संपूर्ण माहिती मी इथे टाकून घेतलेली आहे मित्रांनो. तर इथं मोबाईल नंबर किंवा आपल्याला ईमेल ID इथं व्हेरीफाय करण्यासाठी इथं अजून तो ऑप्शन आलेला नाही आहे मित्रांनो. तुम्हाला फक्त संपूर्ण माहिती इथं भरायची आहे. इथं चेकबॉक्स टिक मार्क करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं व्हॅलिडेट डिटेल्सचं ऑप्शन आहे बघा, यावरती आता आपल्याला क्लिक करायचं. तर मी व्हॅलिडेट डिटेलवरती क्लिक करतो. त्यानंतर अशा प्रकारचं येईल तर इथं ओकेचं ऑप्शन आहे, ओकेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची जी पण माहिती आहे इथं संपूर्ण आपली इथं व्हॅलिडेट होऊन जाईल मित्रांनो. पुढे आपल्याला पेज घेण्यासाठी इथं सेव्हचं ऑप्शन आहे बघा, आता सेव्हवरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. सेव्हवरती क्लिक केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण होईल मित्रांनो. इथं ओकेचं ऑप्शन आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढील माहिती आपल्याकडे अशा प्रकारची येऊन जाईल. आता इथे एक युजर ID आणि पासवर्ड इथं दिसत असेल मित्रांनो. हा युजर ID आणि पासवर्ड तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे. हाच तुम्हाला मेसेजवरती, ईमेलवरती देखील आलेला असतो. आता याच युजर ID आणि पासवर्डनी तुमचं जे परीक्षेचं प्रवेशपत्र आहे ते डाउनलोड करता येणार आहे मित्रांनो. ठीक आहे. आता पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं बँकेचं नाव सिलेक्ट करायचं आहे, पदाचं नाव तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे शिपाई. त्याच्यानंतर लगेच अशा प्रकारचं पेज येईल. इथं चेकबॉक्स जे आहेत आपण 10वी पास केलेली आहे, 12वी पास केली आहे, तर चेकबॉक्स टिक मार्क करायचं आहे. इथं ओपनच असणार आहे मित्रांनो, हे बदलणार नाही, कारण या जागा सर्वसाधारण आपल्याला कास्टमधून भरल्या जातात मित्रांनो, ओपन प्रवर्गातून भरल्या जातात. सर्व ज्याला जास्त मार्क मिळतात त्याचं डायरेक्टली इथं सिलेक्शन होत असतं मित्रांनो. फक्त तुम्हाला तुमची जन्मतारीख सिलेक्ट करायची मित्रांनो, डे मंथ इयर या स्वरूपामध्ये. ठीक आहे. तर जी पण तुमची जन्मतारीख असेल ती तुम्ही तुमच्यानुसार इथं सिलेक्ट करणार, तुमचं वय इथं खाली येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा इथं व्हॅलिडिटीचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून ओकेवरती क्लिक करून सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ही माहिती इथं सेव्ह होऊन जाईल. ठीक आहे. तर याच प्रकारे संपूर्ण ही माहिती तुम्हाला भरायची आहे मित्रांनो. याच्या
व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाची माहिती सांगायची राहिली मित्रांनो, जर कोणत्या प्रकारचा टेक्निकल तुम्हाला प्रॉब्लेम आला तर इथे आपल्याला एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. ठीक आहे, जसे की काही वेळेस होतं पेमेंट होऊन जातं परंतु तुमचा फॉर्म पेंडिंगला दाखवतं. ठीक आहे, तर अशा वेळेस तुम्ही इथं डायरेक्टली संपर्क करू शकता, या नंबरवरती कॉल करू शकता मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, आता पुढे बघा, पुढे आपल्याला काय काय माहिती भरायची आहे. इथे सर्वप्रथम मेल फिमेल जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर मॅरिटल स्टेटस आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. लग्न झालं असेल तर मॅरिडवरती क्लिक करायचं आणि तुमचं पतीचं किंवा पत्नीचं नाव टाकायचं आहे. अनमॅरिड असेल तर फक्त अनमॅरिडवरती सिलेक्ट करायचं आहे, आपल्याला बाकीची माहिती इथं हाईड होऊन जाईल. त्याच्यानंतर इथं आपण इंडियन सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर महाराष्ट्राचे अधिवासात आहात का, म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर येस वरती तुम्ही क्लिक करणार. त्याच्यानंतर इथं आपल्याला वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि इथे आपल्याला आईचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला इथं चेकबॉक्स, इथं मराठी लिहिता वाचता बोलता येते हे आपल्याला चेकबॉक्स टिक मार्क करायचे. त्याच प्रकारे हिंदी तुम्हाला लिहिता वाचता बोलता येत असेल तर तुम्ही चेकबॉक्स टिक मार्क करणार. इंग्लिशही तुम्हाला लिहिता वाचता बोलता येत असेल तर तुम्ही जेवढे पण असेल ते चेकबॉक्स इथे टिक मार्क करून घेणार. ठीक आहे, ही संपूर्ण माहिती व्यवस्थित भरायची आहे. त्याच्यानंतर खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर बघा आता आपल्याला ॲड्रेसची माहिती भरायची आहे मित्रांनो. ॲड्रेसमध्ये जर म्हटलं तर बघा आपल्याला सर्वप्रथम आधार कार्डवरती जसा ॲड्रेस असतो संपूर्ण ॲड्रेस तो इथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या गावाचं नाव तालुक्याचं नाव टाकायचं आहे. ॲड्रेस लाईन 3 वरती काही नाही टाकलं तरी चालेल मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा, आता पुढे आपल्याला काय विचारलं, आपलं राज्य विचारले मित्रांनो. तर आपलं महाराष्ट्र राज्य आपण इथं सिलेक्ट करणार मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला जिल्हा इथं सिंधुदुर्गच असणार आहे, तोच आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर तालुका सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जो पण तुमचा तालुका असेल तो तालुका तुम्ही सिलेक्ट करणार आणि त्याच्यानुसार तुमचा जो पण एरियाचा पिनकोड असेल मित्रांनो, ठीक आहे, पोस्टल कोड तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट डिटेलवरती क्लिक करून सेव्हवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पटकन माहिती मी टाकून सेव्हवरती क्लिक करतो. पुढील पेज बघा अशा प्रकारचं ओपन होऊन येईल. इथं शैक्षणिक माहिती इथं ॲड करायची आहे मित्रांनो. तुमचं सर्वप्रथम 10वी 12वी कंपल्सरी ॲड करावं लागेल. 10वी नंतर डायरेक्टली डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाची डायरेक्टली माहिती ॲड केली तरी चालेल, काय अडचण नाही. ठीक आहे, जसं की इथं 10वी सिलेक्ट केली, ॲड डिटेल्स ऑप्शन आहे इथं ते सिलेक्ट केलं. त्याच्यानंतर आपण इथं 10वी सिलेक्ट करणार. त्याच्यानंतर आपण स्टेट बोर्ड किंवा आपल्याला CBSE बोर्ड दिला आहे किंवा अदर बोर्ड दिलेला आहे, ज्याच्यातून 10वी उत्तीर्ण केली असेल ते तुम्ही सिलेक्ट करणार. 10वी कोणत्या महिन्यात तुम्ही उत्तीर्ण केली ते आपल्याला सिलेक्ट करायचे मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर 10वीला तुम्ही कोणत्या वर्षी पास झालात ते तुम्हाला इथं वर्ष सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. तुम्ही तुमच्यानुसार इथे सिलेक्ट करणार. निकालाचा जो प्रकार आहे पर्सेंटेजेस असेल मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला कितीपैकी किती मार्क पडले, जसे की 500 पैकी इथं 378 मार्क पडले तर आपल्याला ऑटोमॅटिकली पर्सेंटेज येऊन जातं. श्रेणीमध्ये फर्स्ट सेकंड क्लास किंवा पास क्लास जे पण असेल ते तुम्ही सिलेक्ट करून इथं सेव्हचं ऑप्शन आहे, सेव्हवरती तुम्ही क्लिक करणार. ओकेचं ऑप्शन आहे, ओकेवरती क्लिक केल्यानंतर 10वीची माहिती इथे ॲड झाली. त्याचप्रमाणे आपल्याला 12वीची माहिती ॲड करायची आहे. इथं आपल्याला ॲड डिटेल्सचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून सर्वप्रथम आपल्याला 12वी इथे सिलेक्ट करायचं आहे, बोर्डाचं नाव इथे सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर महिना आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. उत्तीर्ण वर्ष जे पण असेल ते आपण इथं सिलेक्ट करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर पर्सेंटेज तेच असणार. त्याच्यानंतर आपल्याला कितीपैकी किती मार्क पडले ते आपल्याला इथं भरायचे आहेत मित्रांनो. जसं की 600 पैकी 400 पडले, पर्सेंटेज इथं येतील. त्याच्यानंतर आपल्याला श्रेणी इथं सिलेक्ट करायची आणि सेव्हवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमचं डिप्लोमा झाला असेल तर तुम्ही डिप्लोमाची माहिती भरू शकता. तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन माहिती झाली असेल किंवा टायपिंग झालं असेल तर ती माहिती देखील तुम्ही इथे ॲड करू शकता. कंपल्सरी फक्त 10वी 12वीची इथं माहिती इथं ॲड करणं गरजेचं असणार आहे. त्याच्यानंतर सेव्हचं ऑप्शन आहे, सेव्हवरती तुम्ही क्लिक करणार. ओकेचं ऑप्शन आहे, ओकेवरती तुम्ही क्लिक करणार आणि पुढचं पेज अशा प्रकारचं ओपन होऊन येईल. आता त्याच प्रकारे तुमच्याकडे काय अनुभव वगैरे असेल तर अनुभव देखील तुम्ही इथे ॲड करू शकता. अनुभवाला देखील मुलाखतीला गुण दिले जातात मित्रांनो. तर अनुभव असेल तर ॲडवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं संस्था कोणत्या संस्थेमध्ये अनुभव आहे तुम्हाला त्या संस्थेचं नाव टाकायचं आहे. स्थान टाकायचं म्हणजे कुठं तुम्ही काम केलेलं आहे, कोणत्या पदावरती काम केलं ते टाकायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट डिपार्टमेंट, इथं डिपार्टमेंट इथं सिलेक्ट करायचं मित्रांनो. त्याच्यानंतर कधीपासून तर कधीपर्यंतचा अनुभव आहे, स्टार्टिंग डेट आणि एंड डेट तुम्हाला टाकायचे. टोटल एक्सपिरियन्स इथं ऑटोमॅटिकली येऊन जाईल. याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला वर्णन करायचं असेल तर ते टाकू शकता किंवा हे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी काही अडचण नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं आपल्याला सेव्हवरती करायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. असेल तर ॲड करा, अदरवाईज नाही केलं तरी चालेल. मी क्लोजवरती क्लिक करून अनुभव नाही त्याच्यामुळे ॲड करत नाही आणि स्किपवरती क्लिक करतो. तुम्ही देखील स्किप करू शकता, अनुभव पाहिजेलच असं कोणत्याही प्रकारचं इथं सांगितलेलं नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आता पुढे बघा आपल्याला गुणवत्ताचं ऑप्शन आहे. तुमच्याकडे काय गुणवत्ता असेल म्हणजे तुम्हाला काय अवॉर्ड भेटला असेल किंवा तुमच्याकडे काही सर्टिफिकेट असेल किंवा स्कॉलरशिप तुम्हाला भेटली असेल. ठीक आहे, तर अशा प्रकारचं काय असेल मित्रांनो तर त्याच्याविषयी माहिती इथं भरू शकता. जसं की तुम्ही खेळाडू वगैरे असेल त्याच्याविषयी इथं माहिती तुम्ही भरू शकता. तुम्हाला काय अवॉर्ड भेटला तर सर्टिफिकेट असेल तर त्याची माहिती इथं ॲड करू शकता मित्रांनो. नसेल तसं काही तर डायरेक्टली स्किपवरती तुम्ही क्लिक करणार. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा पुढील पेज अशा प्रकारचं येईल. आता कागदपत्र तुम्हाला इथं अपलोड करायचे. कागदपत्रामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे, त्याच्यासोबत तुम्हाला डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला 12वीचं मार्कशीट अपलोड करायचं आहे, 12वीचं मार्कशीट, त्यासोबत तुमचा डिप्लोमा झाला असेल तर डिप्लोमाचं मार्कशीट, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं तर पुढे बघा आपल्याला आपला फोटो अपलोड करायचा, पासपोर्ट साईज फोटो. त्याच्यानंतर आपल्याला पुढे आपली सिग्नेचर अपलोड करायची मित्रांनो, ठीक आहे. कोऱ्या कागदावरती सिग्नेचर करून ती तुम्हाला अपलोड करायची. डेमो तुम्हाला संपूर्ण दाखवलेला आहे, कशा प्रकारचा आपल्याला फोटो काढून अपलोड करायचा संपूर्ण तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारचे हे 4 ते 5 डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे. अपलोड करण्यासाठी इथं सिलेक्टचं ऑप्शन असतं, सिलेक्टवरती क्लिक करून ती फाईल सिलेक्ट करून इथं अपलोडवरती क्लिक केलं की सर्व डॉक्युमेंट इथं अपलोड होऊन जातात. तर पटकन सर्व हे जे डॉक्युमेंट आहेत मी सर्व अपलोड करून घेतो. तर बघा संपूर्ण डॉक्युमेंट मी इथं अपलोड करून घेतलेले आहेत मित्रांनो, ठीक आहे. अपलोड झाल्यानंतर इथं सेव्हचं ऑप्शन आहे, सेव्हवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढील पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल मित्रांनो. आता संपूर्ण जो अर्ज आहे जो भरला आहे तो व्यवस्थित तुम्हाला इथं चेक करून घ्यायचं आहे मित्रांनो. आता फायनल सबमिट केल्यानंतर तुम्ही जो अर्ज आहे तो एडिट करू शकत नाही, परंतु जर आता चेक केला व्यवस्थित तर तुम्ही मागे जाऊन तुमची जे पण प्रोसेस आहे ही कोणतीही प्रोसेस तुम्ही एडिट करू शकता मित्रांनो. तर तो अर्ज तुम्हाला आता दिसेल, तुम्ही जो अर्ज भरला आहे स्पेलिंग मिस्टेक कुठं झालेली आहे की नाही ते चेक करून घ्यायचं व्यवस्थित. आता हे पेज मी थोडक्यात खाली घेतो. खाली घेतल्यानंतर बाकीची माहिती तुम्हाला इथे दिसून येईल मित्रांनो. इथे आपल्याला फोटो बरोबर आहे की नाही चेकबॉक्स टिक मार्क करायचे, हे सर्वच्या सर्व चेकबॉक्स टिक मार्क करून सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट या बटनावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज आता आपल्याकडे इथं ओपन होऊन येईल. टोटल जर म्हटलं तर 600 रुपयाचं पेमेंट असणार आहे मित्रांनो तुम्हाला परीक्षा शुल्क इथं भरण्यासाठी, ठीक आहे. तर इथं चेकबॉक्स दिसत असाल त्याच्यावरती टिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचं पेज आपल्याकडे येईल. इथं आपल्याला ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी ऑप्शन आहे मित्रांनो, तर यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा आता संपूर्ण माहिती इथं झालेली आहे, कोणत्याही मार्गाने तुम्ही पेमेंट करू शकता, QR कोड स्कॅन करून किंवा नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड कोणतेही ऑप्शन आहे. तर QRचं ऑप्शन मी इथं सिलेक्ट करतो. तर त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं येऊन जाईल. QR कोड डायरेक्ट आलेला आहे, QR कोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. टोटल आता सर्व फी ॲड होऊन त्यासोबत ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची फी ॲड होऊन टोटल पेमेंट असणार आहे 618 रुपीज, ठीक आहे. तर एवढं तुम्हाला पेमेंट करायचं आहे मित्रांनो. ऑनलाईन परीक्षा शुल्क तुम्हाला 618 रुपीज असणार आहे. QR कोड स्कॅन करून पेमेंट केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचं जे पेज आहे ते पहिल्या पेजवरती रिडायरेक्ट केलं जाईल. तर पटकन मी इथं पेमेंट करून घेतो. तर बघा पेमेंट झाल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथं ओपन होऊन येईल. एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, पेमेंट करते वेळेस कोणत्या प्रकारचं जर म्हटलं तर इंटरनेट कनेक्शन कट होऊन देऊ नका किंवा कोणत्या प्रकारचं जे पेज आहे ते रिफ्रेश होऊन देऊ नका मित्रांनो, ठीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तर अशा प्रकारचं आता पेमेंट इथं झालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर पुन्हा हेच पेज येईल. इथं क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोजवरती क्लिक करून तुम्हाला जो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड भेटला होता मित्रांनो, बघा जो पण रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड भेटला होता म्हणजे युजर आयडी आणि पासवर्ड भेटला होता तो टाकून इथं लॉग इन करायचा आहे मित्रांनो. आणि फक्त फॉर्मची प्रिंट घ्यायची आहे मित्रांनो. बाकी संपूर्ण जो अर्ज आहे तो संपूर्ण तुमचा भरून झालेला आहे, ठीक आहे. आता हे देखील दाखवतो तुम्हाला लॉग इन झाल्यानंतर कशा प्रकारचं पेज येईल आणि कुठून तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे. तर बघा लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे येईल. फॉर्म इथं कंप्लीट दाखवलं मित्रांनो. आता इथं पेमेंट जर म्हटलं तर हा डेमो फॉर्म होता त्याच्यामुळे मी फक्त पेमेंट केलेलं नाही आहे. इथं ॲक्शनच्या पुढे जर म्हटलं तर आपल्याला इथं जर म्हटलं तर डायरेक्टली ॲप्लिकेशनचं ऑप्शन असतं मित्रांनो. आणि ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली ॲप्लिकेशनची प्रिंट तुमच्याकडे इथं करण्यासाठी ऑप्शन येऊन जातं. तर संपूर्ण जी प्रक्रिया आहे बाकीची संपूर्ण सांगून घेतलेली आहे मित्रांनो. तर लॉग इन करून तुम्हाला फक्त इथं ॲक्शन किंवा ॲप्लिकेशनवरती क्लिक करायला लागतं आणि त्याच्यानंतर लगेच तुम्ही फॉर्मची प्रिंट इथं डाउनलोड करून घेऊ शकता. तर अशा प्रकारची संपूर्ण ही प्रक्रिया असणार आहे मित्रांनो. बाकीची संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित सांगून घेतलेली आहे मित्रांनो. अदरवाईज काय अडचण आली तर आपल्याला जो नंबर दिलेला आहे 8856, ठीक आहे, 8856913199 या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता फॉर्म भरून घेण्यासाठी. फक्त फॉर्म भरण्यासाठी इथं हा नंबर दिलेला आहे. तुम्ही डायरेक्टली प्रश्न विचारण्यासाठी याच्यावरती मेसेज करू नका. हा फक्त व्हॉट्सअप नंबर असणार आहे मित्रांनो. व्हॉट्सअपवरती तुम्हाला मेसेज करायचा, डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल मित्रांनो, ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त पुन्हा सांगतो जिल्हा मध्यवर्ती आता ही जी सिंधुदुर्ग जिल्ह्याची जाहिरात आली मित्रांनो त्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली संधी असणार आहे. पेपर देखील लगेच होणार आहे मित्रांनो. कमी दिवसात जास्त अभ्यास करण्यासाठी या आपल्या नोट्स आहेत तर याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. अतिशय महत्त्वाच्या डिटेलमध्ये IMP प्रश्नासोबत संपूर्ण नोट्स असणार आहे. कमी दिवसात जास्तीत जास्त तुम्ही अभ्यास करू शकता. याच्यामध्ये खूप महत्त्वाचे IMP प्रश्न ॲड केलेले आहेत मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून, ठीक आहे. तर या नोट्सचा तुम्ही लाभ घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर ही संधी सोडू नका मित्रांनो. पेमेंट देखील चांगलं असणार आहे. सोबत आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला कायमस्वरूपी आपल्याला नोकरीची तर संधी भेटत आहे मित्रांनो, ती पण स्वतःच्या जिल्ह्यामध्ये, ठीक आहे. जास्त अर्ज या पदभरतीसाठी येणार नाही. ऑलरेडी या पदभरतीविषयी जास्त विद्यार्थ्यांना माहिती देखील नाही. जागा कमी असल्या तरी कॉम्पिटिशन देखील तुम्हाला कमी असणार आहे कारण जिल्ह्याचंच कॉम्पिटिशन असणार आहे आणि जास्त विद्यार्थी या पदभरतीकडे दुर्लक्ष करतात मित्रांनो. त्याच्यामुळे या संधीचं सोनं करायला विसरू नका. बाकी जर म्हटलं तर नोट्स आणि आपल्याला फॉर्म कसा भरायचा याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला लगेच जॉईन व्हा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा. याच्या व्यतिरिक्त
व्यतिरिक्त रेग्युलर तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, तर त्या ग्रुपला देखील जॉईन व्हा मित्रांनो. ठीक आहे, टेलिग्राम ग्रुप देखील भेटून जाईल जिल्हा बँकेचा, त्याला देखील तुम्ही जॉईन होऊ शकता रेग्युलर अपडेट मिळवण्यासाठी. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.